नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत व्हेज कॉर्न करी। त्यासाठी लागणारे साहित्य कॉर्न म्हणजे आपले मका, बीन्स, बटाटा, शिमला मिर्च, फ्लावर, टोमॅटो, कांदा आणि केशरी गाजर। सर्वात प्रथम आपण आता यांना वाफवून घेणार आहोत। एका कढईत तेल टाकून घ्यायचे। मोहरी घालायची आहे, छान तडतडू द्यायची। जिरं, 2-3 मिरे, 2 लवंग, 1 वेलदोडा आणि 1 दालचिनीचा तुकडा। मग यात आपण या सर्व भाज्या वाफवून घेणार आहोत। बटाटा, गाजर, फ्लावर, शिमला मिर्च, बीन्स, छान आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। याला आपण थोडी हळद घालून वाफवून घेऊया। आणि आता आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे। चला आता आपण ह्या पॅनमध्ये मसाला करून घेऊया। थोडं तेल घालायचं आहे, त्यात कांदा परतून घ्यायचा आहे, टमाटा पण परतून घेऊया। यात थोडे काजू घालायचे म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते, चवीलाही छान लागतं। आता एक वाटण करून घेऊयात। थोडे खोबरं, 3 मिरच्या, थोडं आलं, थोडं लसूण, हे मी मिक्सरला वाटून घेते। आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं आहे। आता आपण कांदा, टमाटा, काजू हे वाफवून घेतले आहेत, हे पण आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। भाज्या छान वाफवून गेल्या आहे। आता यांना आपण बाजूला एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे। भाज्या वाफवताना आपण तेल ऑलरेडी घातलं आहे, त्यामुळे आता थोडं तेल घालायचं आहे। आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते आपण पहिले टाकूयात। एक कांदा, परतून घ्यायचं आहे छान। एक टोमॅटो, आज आपली कॉर्न करी आहे, त्यामुळे आपण हे कॉर्न पण आता या तेलात टाकून देणार आहोत मसाल्यात। छान मस्त परतून घेऊयात। हे छान वाफून गेलं आहे। त्यात आपण कांदा, टोमॅटो आणि काजूची प्युरी टाकून देऊया। यात आपल्याला आता घालायचं आहे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मसाला, 1 अर्धा चमचा हळद। छान मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे। खूप सुंदर वास येतोय। ही भाजी खूप छान लागते, अगदी हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं लागते ही भाजी। तर या वाटणात आपण वाफवून घेतलेल्या सर्व भाज्या घालून देणार आहोत। मस्त
आता आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालून देऊया, थोडी कसुरी मेथी. अशी सुंदर भाजी झाली आहे आपली, खूप छान. आता इथे एक 5 मिनिट थोडी वाफ काढून घेते. आपली भाजी तयार. मी अगदी 1 चमचा चवीप्रमाणे थोडीशी साखर घालणार आहे. तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही टाका, नाही टाकली तरी चालेल. व्हेज कॉर्न करी झाली आहे. या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.